ओल्या करंदीचा मसाला बघणार आहे। त्याच्यासाठी आता आपण ही 1 वाटी ओली करंदी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली। आता आपण इथे कढई गरम करत ठेवलेली, त्याच्यात आता आपण थोडं तेल घालूया। आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, ह्याच्यात आता आपण कढीपत्ता घालूया। नंतर आपण आता ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा आता आपण हा चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, म्हणजे मऊ झाला पाहिजे तो। आता आपला कांदा चांगला मऊ झालेला आहे। आता ह्याच्यात आपण ही आला लसूणचा क्रश टाकणार आहे आणि हे पण आता आपण चांगलं परतवून घेणार आहे, म्हणजे त्याचा जो उग्र वास आहे ना तो गेला पाहिजे। आता ह्याच्यात आपण 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहे। आता आपण हा टोमॅटो आहे ना चांगला परतवून घ्यायचा, म्हणजे ना ह्याला तेल सुटलं पाहिजे। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि टोमॅटो चांगला शिजू देऊया आपण, म्हणजे त्याला तेल सुटेल चांगलं। आता यात आपण थोडीशी हळद घालूया, त्याच्यानंतर थोडीशी धना जिरा पावडर, छोटा बारीक चमचा गरम मसाला, त्याच्यानंतर हा आमचा मालवणी मसाला आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहे। आता आपण हे मसाले चांगले असे परतवून घ्यायचे, म्हणजे मसाल्याचा आणि टोमॅटोचं एकदम असं तेल सुटलं पाहिजे। तर आता आपण हा पूर्ण मसाला परतवून घेतलाय। आता याच्यावर आता आपण हे झाकण ठेवूया। हे बघा आता आपलं चांगलं मसाल्यानं तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यात ही करदी घालणार आहे। यात आपण पाणी नाही घालायचं आहे, कारण करदीला तसंही पाणी सुटतंच ना, त्याच्यामुळे आपण यात पाणी नाही घालणार आहे। ही करदी आपण चांगली मसाल्यात परतवून घेऊया आणि करदी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, ती 2 मिनिटात शिजते। आता ह्याच्यात आपण वरतून असे छोटे 2-3 कोकम टाकूया। आता आपण याच्यावर आहे ना झाकण ठेवून 2 मिनिटं चांगली शिजू देऊया। हे बघा त्याला चांगली अशी वाफ आलेली आहे। बघा आपण करदीत पाणी जरा पण घातलं नव्हतं, तरी पण त्याला हे पाणी सुटतंच, त्याच्यामुळे आपण पाणी जरा पण नाही घालायचंय करदीत। आता ह्याच्यात आपण वरतून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। बघा अशा प्रकारे आता आपला करदीचा मसाला तयार आहे, करदी मसाला। आणि ह्याच्यासोबत आपल्याकडे आज तांदळाच्या भाकऱ्या आहेत, तर त्या आता आपल्याला भाकऱ्या अजून करायच्या आहेत। चला